ही महाशिवरात्रीला केलेलं जे काही दान आहे किंवा केलेलं भजन आहे किंवा केलेलं वाचन आहे त्याचं आपल्याला काय होतं, खूप पटीनं आपल्याला काय होतं त्याचा लाभ. मग रात्र आणि शिवरात्र काय झाले, रात्र आणि दोन शब्द, एक रात्र आणि शिवरात्र. कालची रात्र आणि आजची रात्र त्याच्यामध्ये काय, रात्र तशीच आहे पण त्याच्यामध्ये शिव आहे ना. मग रात्र शब्दाचा अर्थ काय, अंधार. रात्र शब्दाचा काय, अंधार. आणि अंधारामध्ये सुद्धा जो प्रकाश येतो अशी शिवरात्र. आता कशाचा अंधार आहे, तर आपण आपल्याला ओळखत नाही. अज्ञान हा काय आहे, रात्र. मग अज्ञान ही रात्र आहे आणि ह्या अशा अज्ञान रूपी रात्रीमध्ये जो आपल्याला जागे, जे आपल्याला जागे करतात ते कोण आहेत, शिव आहे. म्हणून निदान आजच्या दिवशी तरी आपण जागे आहोत का. दिवसा सुद्धा रात्र असते आणि रात्री सुद्धा रात्र असते. आता आम्हाला ओळखत नाही, एक रात्रच आहे. आम्हाला ओळखत नाही म्हणून स्वतःची ओळख नसते आणि भगवंताची ओळख नसते, त्याला एक रात्र चालते. आणि उद्या काय आहे, अमावस्या आहे ना. उद्या अमावस्या, मग अमावस्याला काय होतं, चंद्र काय होतो, चंद्रगुप्त होतो. चंद्रगुप्त होतो आणि परत काय होतं, प्रतिपदा, द्वितीया तृतीया, परत चंद्र वाढायला. म्हणजे रात्रीला चंद्रगुप्त व्हायला पाहिजे. चंद्र कशाचं प्रतीक आहे, मनाचं. मग हे जे मन दिवसभर संकल्प करायला लागले, विकल्प करायला लागले, संसाराची कामना करायला लागले, विषयांची कामना करायला लागले, असं हे मन आमचं जे आहे ते हळूहळू कमी व्हायला लागले. थोडं राहिलं, आजच्या दिवशी जेवढं राहिलं ना तेवढंच राहायला पाहिजे. आणि शिवरात्रीला ते मनही झाले पूर्ण विठ्ठलाची झाले, त्याला म्हणायचं शिवरात्र. ज्या स्थितीमध्ये, ज्या क्षणामध्ये आमचं मनच राहत नाही. आता आमचं मन आहे म्हणून आम्ही मनुष्य आहोत, पण मन विषयांचं चिंतन करते म्हणून आम्ही संसारी आहोत. मन आहे, बरोबर आहे, मन आहे तो मनुष्य आहे. कारण मनुष्य शब्दात दोन शब्द आहेत, एक मन आणि एक ईश. मननशील इति मनुष्य. पण जो मनुष्य जन्माला येऊन त्याचं मन विषयांचं आणि संसाराचं चिंतन करत असेल तर तो मनुष्य असून सुद्धा पशुतुल्य आहे. तशी आमची आता अवस्था. आम्ही मनुष्य आहोत पण मननशील जे आहे ते मन असा आहे. मन न, मग मनाचा स्वभाव आहे संकल्प करणे. काय करणे, काय संकल्प करते आता आमचं मन. मी देवाचा आहे, देव माझा आहे, देह मिथ्या आहे, संसार मिथ्या आहे, विषय अनित्य आहेत, विषय जड आहेत, विषय दुःखदायक आहेत.
हे सगळ्या प्रपंच नाशिवंत आहे असं आमचं मन संकल्प करते का? करते? काय करते? मी देह आहे, या देहाला 10 इंद्रिय आहेत, या इंद्रियांचे 5 विषय आहेत, ते विषय त्याला भोगायला पाहिजे. हे मन काय करायला दिवसभर? त्याला भगवंताचा संकल्प येत नाही. म्हणून सगळा जो काही उपदेश केला तो मनाला केला, मनाला उपदेश केला. कारण मनामध्येच आम्ही काय केले, अनंत जन्मापासून त्या मनामध्ये आम्ही संकल्प, वासना आणि संस्कार या अंतःकरणामध्ये आम्ही काय केल्या, संकल्प घेऊन आलो. कशाचे? देहाचे आणि भोगाचे हे संकल्प आले घेऊन आलो. आमच्या मनामध्ये काय संकल्प आहे? देवाचा संकल्प आहे का देहाचा? देह खरा वाटतो का देव? म्हणजे आमच्या मनाला अजून देह खरा वाटतो आणि देह मी आहे असं आमच्या मनामध्ये आता भाव आहे आणि बुद्धीमध्ये तसा निश्चय आहे. म्हणून अशा मनाला हा देह भाव, प्रपंच भाव, इंद्रिय भाव हा कमी करून आत्मभावाकडे नेण्यासाठी ही महाशिवरात्री जी आहे त्याच्यामध्ये मन 12व्या अध्यायामध्ये वर्णन केले. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या ठाई अचुंबित न शकसी देवो तरी गा ऐसे करी यया आटा प्रहरा माझारी मोठके निमिषभर देते जा. मग पूर्वेहुनी जैसे जैसे शशिबिंब दिसे दिसे हारपत आवसे नाहीसी होय तैसे भोगा तुरी निघता चित्त मजमाची रेगता हळूहळू बंडुसुता मीच होई. अगाभ्यास योग म्हणजे तो हा एकू जाणीजे येथे काही न निपजे ऐसे नाही. विष की आहारी पडे समुद्र पायवाट जोडे एक वाट ब्रह्म तोकडे अभ्यास केले म्हणून या अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही. या लागी माझ्या ठाई अभ्यास मिळे. अभ्यासाची व्याख्या आहे. अभ्यास उदाहरण अर्जुनाला म्हणतात तू मन जे आहे ते मन आता आमचं जे आहे ना आमचे महाराज सांगतात या मनाला आता सध्या बहिर्मुख मन काय म्हणतात त्याला बहिर ते मन बहिर प्रज्ञा आता आमचं मन कसलं आहे मन आमचं बहिर त्याला बहिरात्मा. बहिरात्मा म्हणजे काय? बाहेर येणा मनाबरोबर. आता आम्ही काय करतोय सकाळी उठल्याबरोबर मनाला घेतोय. पहिल्यांदा ही मनेरी गाय. कुठली गाय आहे? मनेरी गाय. आणि मनेरी गाय सगळ्या गायींची मुख्य गाय आहे. ही पुढे लागल्याशिवाय मागच्या 10 गायी बरोबर येतच नाही. मग ही मनेरी गायी मुख्य गायी आहे आणि ही गायी 10 त्याला विषय आवडतात. त्या मनरूपी गायीला कोणकोणते विषय आवडतात? सोनं, चांदी. पहिला विषय कुठला विषय? कसं वाटते? सोनं असल्यावर बरं वाटतं. वाटते की नाही? वाटते की नाही वाटत? माऊली वाटते ना? सोनं महत्वाचं का राम नाम महत्वाचं? राम नाम महत्वाचं.
मग आयुष्यभर रामनामासाठी खटपट का सोन्यासाठी खटपट? आज जर आम्ही एक दिवसाला समजा 21,600 श्वास आहेत, किती कुणाला माहित किती आहेत, कुणाला माहिती यातल्यात श्वास जात्यात. आम्ही जिवंत आहे तोपर्यंत खायचं, निवांत झोपायचं. पण चाले हे शरीर, त्याचं काय? त्याचा श्वास मोफत आहे, पण त्याचा श्वास मोफत आहे, पण त्याचा श्वास घेऊन आमचा श्वास मनाबरोबर बाहेर चालला. काय झालं? बाहेर. म्हणून आमचे महाराज म्हणायचे, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना मक्का में, ना काबा में बंदे मैं तेरे विश्वास. तुझा मनाचा बुद्धीचा विश्वास कुठं आहे? संतांची पायी हा माझा विश्वास नाही, अविश्वास. संतांच्या पायी संतांचा विश्वास आणि प्रपंचाच्या पायी हा माझा विश्वास. आमचा विश्वास जर संतांच्या जवळ असता तर आम्ही जमवाजमव कमी केली असते. आम्ही प्रपंचाची आसक्ती कमी केली असते. आमचं मन या पंचविषयामध्ये रमलं नसतं, रमलं असतं. म्हणून संत म्हणतात की तू अभ्यास, त्या मनामध्ये 10 विषय आहेत, चांगलं होतं. त्याला काय म्हणायचं? बहिरात्मा, बाहेर गेला. कुणाबरोबर? मनाबरोबर. पण मन एकटं बाहेर जात नाही, त्याला हे 5 जण लागतात. त्याला कान लागतोय, त्याला त्वचा लागते, त्याला डोळा लागतो, त्याला जीभ लागते आणि त्याला नाक. हे 5 जण. त्याला काय म्हणते? ह्या घराला बसवलेले 5 दरवाजे. हे दरवाजे जोपर्यंत उघडे आहेत तोपर्यंत हे मन बाहेर जाते. संत म्हणतात देवाकडे जायचं असेल तर ह्या दरवाजाची दिशा बदल. हे जे प्रपंचाकडे बघतंय, विषयांकडे बघतंय, त्याची दिशा बदल. डोळे तुम्ही घ्या रे सुख, मनात येते धावली, तुम्ही ऐका रे का, घेई घेई माझे वाच. म्हणजे इंद्रिय तीच आहे, पण बाहेर गेले की प्रपंचाकडे जातो आणि आत गेले की देवाकडे जातो. आता हे बाहेर जे चालल्यात त्यांना सवय लागल्या खूप जन्माची पांदीनं जायची. देवळाकडे यायची सवय आहे का कट्ट्यावर बसायची सवय? बरं कुठे वाटते? रामनामाची चर्चा करण्यात आनंद वाटतोय का गावात झालेल्या भानगडींची चर्चा करायला आनंद वाटतोय? आमचे महाराज म्हणतात राम म्हटलं बघा, म्हणा राम, रास म्हणायचं. काय म्हणायचं? थांबायचं, म्हणा नाही, मन नाही म्हणायचं, फक्त राम म्हणायचं. राम म्हणायचं तिथंच थांबायचं. म्हणा राम, तोंड बंद करायचं नाही. राम राम. हे काय तुमच्याकडनं व्यायाम करायला लागले, झोपायला नको म्हणून. राम, पाप बाहेर जाते. रा म्हटले की पाप बाहेर जाते आणि म म्हटले काय होते बघा, करा बाहेर गेलेलं आत येत नाही. राम राम बाहेर जाते, तोंड बंद होते, बाहेर गेलेलं परत आत येत. पण हिकडनं येत नाही, पण हिकडनं येते. हिकडनं येते, इकडनं येते. मग एकाकडनं बाहेर हापसायचं चालू आहे आणि 4 कडनं आत येते. त्यामुळे आमचं पाप कमी होईना.
म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम. राम म्हणजे कोण? ज्याच्यामध्ये आम्ही सगळे रममान झालो. आता आम्ही सगळं मन जे आमचं आहे ते विषयांच्या मध्ये गेलेलं मन रमत. काय होतं? पण देवाकडे गेलेलं मन विरघळत. विषयांच्या मध्ये रमत. एखादा आवडीचा विषय आहे, रमते. काय पण असो, एखादा पिक्चर असेल, साड्यांचा बस्ता असेल, दागिन्यांची खरेदी असेल, 2-3 तास रमत. मी बाहेर बसतो, कारण रमणाऱ्यांचं मन रमतंय, करमणाऱ्यांचं मन करमतंय. माझं मन करमत नाही, मी आपला बाहेर बसतो. तुमचं करमते. पण ती करमणूक आणि ती रमणूक ही तात्पुरती आहे. ते मन ते करमणूक आणि रमणूक सोडते आणि दुसरा विषय धरते. रमते, पण ते रमणं त्याच खरं नाही, आनंद देणारं नाही, भासमान आहे, मृगजळासारखा आहे. हरणाला पाणी दिसतंय, पण दिसतंय म्हणून असतंय का? तसं जिथं मन रमतंय, ज्या सुखासाठी रमतंय, तिथं सुख नाही, पण नसताना दिसतंय आणि भासतंय. माहितीये, संसारात सुख नाही, हुशारी धर. या संसारात सुख नाही, हुशारी धर. कोणाचे गणगोत्र आणि कोणाचे घर, या संसारात सुख नाही, हुशारी धर. सर्व म्हणती माझे माझे, विचार करता सुटकी सरसा निघून जाशील, कुणी नाही धरला. जे जे कर्म घडले हातून केले तसे भर. कोणाचे गणगोत्र आणि कोणाचे घर, कोणाचा चुलता काका, कोणाचा मामा. बायकोचे गणगोत्र काही नाही कामा, स्वार्थापुरती माया दिसे वरवर. कोणाचे गणगोत्र आणि कोणाचे घर, कोणाचा चुलता काका, कोणाचा मामा, कोणाचा माय बाप, पुत्र मित्र पत्नी. कोणाचे नाव गाव, कुणी नाही वतनी. मोठे मोठे घसरून गेले, पडले थरावर थर. कोणाचे गणगोत्र आणि कोणाचे घर. धनसंपत्ती जवळ असता जमले बघा सारे, संकटात येऊन पडशील उरावर मारे. साथी तुझा कुणी नाही, एकटाच मर. आणि कोणाचे गणगोत्र आणि कोणाचे घर. नाम रूप तुला नाही, तुला झाला भ्रम. नाम रूप तुला नाही, तुला झाला भ्रम. आणि सद्गुरूचे पाय धर, सत्य कळेल वर्म. तुकड्या दास सांगे आम्हा, अभ्यास चिकाटीनं कर. आणि कोणाचे गणगोत्र आणि कोणाचे घर. हाच अभंग तुकाराम महाराज सांग. नको नको मना, गुंतू माया जाळी. काळ आला जवळी, ग्रासावया. नको नको मना, गुंतू माया जाळी. हे मना, अरे हे मायेनं टाकलेलं मोठं जाळं आहे, ह्याला काळी जादू म्हणतात. हा नजरबंदीचा खेळ आहे. जिथं सुख नाही तिथं सुख आहे असं दाखवायचं. जे खरं नाही ते खरं आहे असं दाखवायचं.
जे सत्य नाही ते सत्य आहे असं दाखवायचं, जे तुझं नाही ते तुझं आहे असं दाखवायचं, आणि तू कोण आहेस हे झाकायचं. हा नजरबंदीचा खेळ. आणि त्या नजरबंदीच्या खेळामध्ये नजरबंदीचा खेळ कोण खेळ म्हणे? सद्गुरु बोला की. नजरबंदीचा हा खेळ, हा खेळे सद्गुरु प्रेमळ. हा नजरबंदीच्या खेळात जर कोण तुम्हाला मला आमचे महाराज सांगायचे, अहो ते महाराज आमचे उभे राहिले होते एका ठिकाणी आणि ते चेंडू आहे ना, चेंडू त्याने म्हणला गायब, चेंडू गायब झाला आणि महाराजांची पॅन्ट अशी हलवली, लेंगा ते लेंग्यात खाली आले. पण हा नजरबंदीचा खेळ ज्याला ज्ञान नाही अज्ञानाला मोहित करू, पण जो खेळ खेळतो तो सद्गुरु किंवा गारुडी त्याला तो मोहित नाही करत. तसं भगवंताचा हा खेळ, मायेचा हा खेळ त्यांना मोहित नाही करत, पण ज्यांना त्याचं ज्ञान नाही त्यांना मात्र हा खेळ आहे ना तो मोहित करून टाकतो, संमोहित करून टाकतो. समजतच नाही. अनेक जन्म आमचे झाले, पण बाबा हे काय कसं करायचं आणि हे चक्र कुठं थांबवायचं हे आम्हाला समजतच नाही. म्हणजे काय खेळ रचलास, इतका खेळ असा हा. आणि कितीतरी जन्म झाले, आम्ही वेगवेगळ्या योनींमध्ये गेलो, जारज, अंड, स्वेद, युद्धबीज अशा सगळ्या योनी आम्ही 84 लक्ष योनी फिरून आलो, पण जीवाला अजून शांती नाही. कारण जिथं शांती आहे ते आमचं किंवा भगवंताचं जे स्वरूप आहे ते ज्ञान आहे, तिकडं आमचं मन जायला तयार होत. विषयामध्ये ते रमतंय, पण विषयामध्ये रमून सुद्धा त्याचं अस्तित्व राहतं. म्हणून दुसरा विषय निर्माण. आजपर्यंत लहानपणी अभ्यासाचा विषय होता, शाळेचा विषय होता, थोडा बदलला, कॉलेजचा विषय काढला, कॉलेजचा विषय झाला, पदवीचा विषय काढला, पदवीचा विषय काढला की नोकरीचा विषय काढला, नोकरीचा विषय काढला की छोकरीचा विषय काढला, छोकरीचा विषय काढला की मुलांचा विषय काढला, मुलांचा विषय काढला की घराचा विषय काढला, फ्लॅटचा विषय काढला, जागेचा विषय काढला, शेतीचा विषय काढला. असो मन त्याच्या आतमध्ये फार विषय आहे, भयंकर विषय. एक विषय काढला, दुसरा विषय काढला. आज एकादशी घ्या, एकादशी दुप्पट खाशी, मनाचा विषय. शरीराला काय माहित नाही की आता बघा खिचडी खाल्ली काय, भगर खाल्ली काय, किंवा भातवडी कुरवडी खाल्ली काय, बटाटे चिवडा खाल्ला काय, शरीराला काय माहिती आहे का? नाही. मग भातवडी कर, शेंगदाण्याची आमटी कर, साबुदाणा कर, भगर कर, त्याच्यामध्ये अशा मिरच्या घाल, साधी करू नकोस, चटणी घाल, सपक लागते. हे कोण काढलं बरं? हे सगळं करताना त्या भगरीतला, मिरचीतला, कोथिंबिरीतला, त्या साबुदाण्यातला देव देव त्यावेळेला आठवला का हो? अहो आमच्यातलाच आठवेना, त्याच्यातला कसा आठवेल? यातलाच देव अजून कळेना, यामध्ये असलेला देव आमच्या मनाला कळेना, त्याचा बोध आम्हाला होईना, त्यातला देव कसा दिसणार? म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणून साबुदाण्यात देव दिसत नाही. आणि म्हणायचो का, जळी स्थळी काष्टी पाशानी विठ्ठल भरला नाही ताई. काय विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. असा जळी स्थळी काष्टी पाशानी भरलेला विठ्ठल तो मी माझ्या दृष्टीनं पाहिला, कुठल्या या दृष्टीनं नाही. हा
दृष्टीनं व्यवहार दिसतो. लक्ष द्या, टेन्शन नाही ना. हा, या दृष्टीनं व्यवहार दिसतो म्हणजे मला पुरुष दिसतो, स्त्री दिसते. याला ही एक दृष्टी. कुठली दृष्टी? भौतिक दृष्टी, व्यावहारिक दृष्टी. या दृष्टीनं धार्मिक दृष्टी दिसते. दोन डोळे, दोन डोळे. तुम्ही माझ्या भगिनी, तुम्ही माझे भाऊ. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. शेजारचा बांधव आहे का बांधावर आहे? त्याच्या हातात विळा, माझ्या हातात काठी. आणि भारत माझा देश आहे, ते संतांनी म्हणायचं. कुणी म्हणायचं? संतांनी. आता विश्वात्मके दे, हे आम्ही म्हणायचं नाही. आमचं घरच्याच पटणं झाले अजून. आणि भारत माझा देश आहे म्हणून काय करायचं? भा म्हणजे ब्रह्म, भा म्हणजे भगवंत, भा म्हणजे शिव, भा म्हणजे दत्त, भा म्हणजे पांडुरंग. त्यात आमचं मन रत होणं, त्याला म्हणायचं भारत. हा, इति श्री महाभारत कथा. कथा है स्वार्थ की, पुरुषार्थ की, परमार्थ की. ही कथा स्वार्थाची पण आहे, ही कथा परमार्थाची पण आहे, आणि ही कथा पुरुषार्थाची पण आहे. ही कथा, हे महाभारत बाहेर नाही. अर्जुन आत है, बुद्धिरूपी सारथी कृष्ण आत है. त्या बुद्धिरूपी असलेल्या सारथ्याच्या ठिकाणी असलेलं साक्षी चैतन्य, हा खरा साक्षी पांडुरंग आहे. आणि बुद्धिरूपी सारथी, सद्बुद्धिरूपी सारथी हा भगवान कृष्ण आहे. आणि अर्जुन हा जीव आहे. आणि त्या रथाला जशी चाकं होती तशी हा दशरथी आहे. आणि हा दशरथी आता इकडे पांडव आणि इकडे कौरव, म्हणजे इकडे सद्गुण आणि इकडे दुर्गुण, ह्याच्यामध्ये आता जीव थांबलेला आहे. आता जीवानं इंद्रियांचे लगाम खेचून धरलेले आहेत. पण कुणाला विचारून? बुद्धीला. आमचे लगाम आम्ही बुद्धीकडेच दिल्यात, पण आमची बुद्धी शानी नाही, शानी नाही. राम गेले सुवर्ण मृग शोधायला. हा, आता सुवर्ण मृग असते काय? नसते. पण सीतारूपी बुद्धी ऐके ना, पाहिजे म्हणते. मला चोळी पाहिजे, सोन्याची चोळी. आणि संत तर म्हणतात, चंदनाची चोळी माझी, अंग अंग गोळी. पोळी पोळी अर्थ हे बाहेरचं चंदन नाही, ते बाहेरचं चंदन आहे. मन शांत होणं ह्याला चंदन म्हणायचं, आणि मन अशांत होणं ह्याला होळी म्हणायचं. आता होळपळतंय कुठं? बाहेर होळपळत नाही, मन होळपळायला लागले. बुद्धी त्याला मदत करायला लागल्या. संत म्हणतात, बुद्धी त्याच्या ताब्यात जाऊ देऊ नकोस, बुद्धीनं त्याच्यावर ताबा ठेव. म्हणून सारथी आहे ती भगवंताच्या हातात बुद्धी द्यायला पाहिजे. पण सीता ऐकली नाही, त्या मनाला बी घालवलं. बुद्धी काय करायला लागली? बुद्धी काय म्हणायला लागली? लक्ष्मणा, तुझं लक्षण चांगलं नाही. आता त्या लक्ष्मणाचं लक्ष रामावर होतं, आणि ह्या लक्ष्मणाचं लक्ष कुठं आहे? ह्याच्यात मन आहे ना, आणि त्याचं लक्ष कुठं आहे? लक्ष्मण रामाचा भाऊ पाहिजे, आणि हा मन, ह्यातलं मन, ह्या रथातलं मन, ते मन कुठं बघते? रामाकडे बघते का प्रपंचाकडे, विषयाकडे बघते? तो लक्ष्मण चांगला होता, वैराग्य रूपी लक्ष्मण. ह्याला वैराग्यच नाही.
ह्याला विषय पाहिजे. भावरूपी भरत आणि सद्बुद्धी स्वानुभूती रूपी सीता आणि आत्मारूपी राम अशी 4 जण आणि मन म्हणजे हनुमंत, ज्याचं मन सारखं आपल्या भगवंताकडे आहे. आमच्यातला हनुमंत कधी जागा व्हायचा हो? नाही, हा हनुमंत आहे. 17 उड्डाणी हुंकार वदनी करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी कडाळेले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर निशाचरता झाल्या पळणी जय देव जय देव. आमची महाराज काय म्हणायची माहितीये? मारुती आणि माकडात एक फरक आहे. दोघं बी धावतात, पण एक फरक आहे. माकड बी धावते, थांबत नाही, आणि मारुती धावतो. मनोजैव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानर मुख्यम श्रीरामदूतम. पण ह्या माकडाचं लक्ष विषयाकडे असते. ज्याच्या लक्ष विषयाकडे असते त्याला माकड म्हणायचं, आणि ज्याचं लक्ष रामाकडे असते त्याला हनुमंत म्हणायचं. म्हणून प्रथम सीता शुद्धी, बोला नाही ताई, नाही, प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला, लंका दहन करुणी आखिया मारिला. पहिल्यांदा ह्या भगवंताचं, देवाचं, शिवाचं स्मरण करण्यासाठी हे मनच लागते. का लागते? मन सूक्ष्म आहे. विषयांपेक्षा इंद्रिय, इंद्रियांपेक्षा माग असलेलं काय आहे? मन. विषयांपेक्षा इंद्रिय, इंद्रियांपेक्षा असलेलं माग मन सूक्ष्म आहे. मनापेक्षा बुद्धी आणखी सूक्ष्म आहे. अशी ही बुद्धीच जर सूक्ष्म सूक्ष्म झाली तर ती देवाशी एकरूप होते. म्हणून मनबुद्धी सहित ये मनबुद्धी दोही घर केले माझ्या ठाई मग सांगे मी तू काही ऐसे उरे. ज्या मनानं आता देहाचा संकल्प केलाय आणि देहाचा बुद्धीनं निश्चय केलाय मी देह आहे, ते मन जर माझ्याकडे वळलं तर त्या मन हळूहळू पुनवेहुनी जसे जसे मग अशी विषय राहिला स्पर्श करतो, पुढे जातो. कारण विषय मोठा आहे आणि वेळ छोटा आहे, आणि मन जेवढं असेल, मन जसं असेल तसं वेळ आहे. काही जण काय म्हणतात, 2 तास दागिने बघितले आणि 2 तासानं भानावर आले. 2 तास झाले काय कळलंच नाही ग. आणि 2 तास जप केलात, कधी होणार कधी होणार. म्हणजे आवडणाऱ्या विषयात मन रमतय, पण मन संपत नाही. आणि भगवंताच्या ठिकाणी मन रमत नाही नुसतं, तर रमून 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 संपून जात, आणि तिथं आमची गाडी जातच नाही. म्हणून ते सांगतात कीर्तनात, माशी सगळीकडे बसते पण तव्यावर बसत नाही. बघा, परातीत बसते, पिठावर बसते, कणकीवर बसते, चपातीवर बसते, पाटीवर बसते, पण तव्यावर कधी माशी बसली का? तिला पण कळतंय हिथं आपलं जीवन नाही मरण आहे. तसं या मनाला बी कळतंय, अरे बाबा मी जर माग गेलो, माग वळलो तर ह्या 10 गायी आणि त्यांचे विषय आणि हा संसार ह्यांचा उद्योगधंदा बंद पडतोय, आणि मग ह्या संसाराचा खेळ चालणार कसा? म्हणून ते माग जात नाही लवकर, आणि देव त्याला माग लवकर नेत बी नाही. त्याला पूर्व सुकृताचा, पूर्व अभ्यासाचा, दास सद्गुरूचा जाऊ दे, हा जाऊ दे, दुसरा प्रमाण देतो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. माझ्या मना लागो छंद गोविंद गोविंद गोविंद. मग गोविंद ती काया
भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन गोविंद गोविंद मना लागली याच तुका मने आळी जीवे नुरेची वेगळी गोविंद गोविंद कधी लागणार? छंद टिटवीला लागला, छंद संतांना लागला, छंद भक्तांना लागला, छंद जनाबाईंना, बहिणाबाईंना, सोयरोबांना, एकनाथांना, ज्ञानदेवांना. आम्ही फक्त म्हणायचो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई म्हणा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. म्हणा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम निवृत्तीपासून, निवृत्तीनाथांपासून आलेलं हे ज्ञान आहे. ते ज्ञान खाली येत येत निवृत्ती ज्ञान, निवृत्तीनाथांनी काय दिलं? ज्ञान. ज्ञान दिल्यावर काय झालं? ही वाट सोपी झाली, सोपान. मग सोपी वाट झाल्यावर काय झालं की या मनाला मुक्ती अवस्था प्राप्त झाली. काय झाली? आता ही मुक्तावस्था प्राप्त झाल्यानंतर तीच मुक्तावस्था कुणा कुणाला प्राप्त झाली? तर एकनाथ, नामदेव आणि तू. का? राम. तू पण रामच आहेस. तू आणि मी रामच आहेस. तुझा राम तुझ्या जवळच आहे. असं हे आपलं मनाला छंद लागायला पाहिजे. आमच्या मनाला हा छंद नाही. सोनं चांदी. सोन्याचा दर काय मावशी? हा बरोबर 1,60,000. आणि आमच्या सोन्याचा दर काय? संतांच्या सोन्याचा. फक्त आम्ही म्हणायचं पायोजी मैने राम रतन धन पायो. आता 10 माळा जप केल्यावर बरं वाटते का 10 तोळं असल्यावर बरं वाटते? नाही, कसं वाटते? मग मला तर असं वाटते, मी आता घातले पण मी विचार करते हे आम्ही देहाला घातले त्याचा काय उपयोग आहे? हे देहाला घातले ना, आणि देह नाशिवंत आहे ना. मग का घातलं असेल? तर अजून ह्या मनाला पटलेलं नाही. त्याला अजून वाटते हे खरं आहे आणि हे संसार खरा आहे आणि हे जमवायला पाहिजे. अजून पटलेलं नाही. आता 53 गेली. किती गेली? हे 100 फटाक्याची माळ आहे. 100 किती फटाक्यांची, तोट्यांची. हो, 53 तोटे आता उडले. आता राहिल्यात किती? कोणाला माहित किती राहिल्यात. पण आता राहिलेले तोटे तोटा होऊ नये बघायला पाहिजे. आता लक्ष्मी तोटा. कुठला तोटा? आपल्याकडे तोटा पूर्वी कुठला उडवतात? अहो, आमचा लक्ष्मीचाच तोटा झालाय. खरी लक्ष्मी जी आहे, ज्याचं लक्ष कुठल्या संत म्हणती लक्ष्मी तितकी नाशिवंत तैसे नव्हे मोक्ष लक्ष्मी. ही मोक्ष लक्ष्मी जी आहे ना ती नाशिवंत नाही. ही बाहेरची लक्ष्मी आहे. आमचे महाराज सांगायचे ही लक्ष्मी आहे ना अशी उभी राहिली आहे. ती अशी उभी राहिली आणि तिच्या हातात असे पैसे पडतात. पण ती उभी राहिली हो, बसत नाही म्हणतात. नाही नाही. आणि सरस्वती बसत्या पण तिकडं आमचं लक्ष नाही. सरस्वती बसते
कराग्रे वस्ती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती आणि करमूले गोविंदम प्रभाते करदर्शनम. कराच्या मुलाशी गोविंद आहे, पण सगळं करायच्या मुळाशी गोविंद आहे. पण आम्ही म्हणतोय आमचं मन मीच करतो. कर बाबा, कर आणि मर, कर मर कर. काय नाव आहे? कर मर कर. प्रकृती करी कर्मे, ती म्या केली म्हणे भ्रमे. या करता या नामे बोलीजे जीव. प्रकृती कर्म करते, पण अहंकारानं अज्ञानानं आम्ही संमोहित झाल्यामुळे आम्हीच करतो म्हणतो. जसं मी उदाहरण सांगतो, पुढे जातो. हा काही कंटाळा नाही ना? पण कारण का देवाचं ऐकायला जरा कंटाळा येतो, प्रपंचात ऐकायला जरा बरं वाटतं. बरं वाटतं, आनंद वाटतं, सवय लागली हो मनाला. तुम्हाला जर ओळखायचं असलं की बाबा याला बरं वाटते की नाही, तर देवाचा विषय काढायचा, ज्ञानेश्वरीचा, आणि त्याला एक पहिल्या 5 मिनिटात जर जांभई आली तर समजायचं हे गिऱ्हाईक आपलं नाही. अजून तरी काय कुणी जांभई दिलेली नाही. मी बघायला लागलोय तुमच्याकडे, पण अजून काय जांभई अजून दिलेली नाही बाबा. जांभई नाही, देत नाही. आता मन रमलंय. काय झालंय? काल आपण पाहिलं ते आता ऐकायला लागले ज्ञानदेवांचं. ज्ञानदेवांचं ऐकायला लागले. काय म्हणायला लागले? हे मन आहे, हे मन आहे बाबा. हे कुठं आहे मन? अगा मन हे केवडे, पाहू जाता न दिसे कोठे. परी राटावया या त्रैलोक्य तोकडे म्हटले. जर फिरायला लागलं तर अमेरिकेत जाते, इकडे लगेच येते बांधावर, परत दुसऱ्या देशात जाते, परत इकडे नदीकडे जाते. काय कुठं फिरल? पण हे सगळं फिरून त्या माशीसारखं आहे त्याचं. जिथं त्याची गती थांबते तिथं थांबत नाही ती. बघा तुम्ही करून, नाही थांबत. तिथं थांबलं का नाही त्याचा संकल्पच जातोय हो. म्हणून ते रामाला सांगितलं, तू रामाचं रूप घे. रावणाला सांगितलं, ते म्हणले मी रामाचं रूप घेतलं की मला सीतेची इच्छा होत नाही. तसं त्या मनानं जर नुसतं संकल्प टाकला, काम जर टाकला, तर संसाराचं हे इंद्रियांचं कामच बंद पडते. करून बघा. हे मनात इच्छा आणायची नाही. इच्छा आली की ही 10 जण कामाला लागलीच. बघा बघा, करून बघा ना. आता वडा खायची इच्छा, मग वडा खायची इच्छा कुणाला झाली? मनाला. आता मन कशाला वडा खाईल? कारण मनाला काही रूपच नाही. बघा मी काय म्हणतोय जरा बघा. आता वडा भजी खायची इच्छा आहे, आणि देवीला भजी लागतात, गणपतीला लागतात, पांडुरंगाला पण लागतात. कसली लागतात भजी? बटाटे का कांद? माऊली, देवाला नैवेद्य करायला भजी लागतात का नाही? लागतात का नाही? कुणाला माहीत लागतात का नाही? कुणाला माहीत? मालकीन करत्या, आम्ही आपलं हाणतोय आणि नंतर झोपतोय. नाही, माझं सांगायचं काय तात्पर्य होतं की मन काय करते बघा. त्यानं जे साठवले पूर्वी ते आठवते. त्याला राम साठवलेला नाही, त्यानं काम साठवलंय. राम साठवला असता तर तुकाराम महाराजांसारखा एकदा दिवशी तरी झाडाखाली जाऊन बसला असता का नाही? ओ, आम्ही सगळे वारकरी आहोत ना, मग कधी बसला नाही जाऊन झाडाखाली? हे लावायचं, गळ्यात घालायचं. बरं ते जाऊ द्या. जर आपल्याला एवढा आनंद होतो तर एकदा तुकाराम महाराजांसारखं गळ्यामध्ये विना घेऊन, चिपळ्या हातात घेऊन असं तुम्ही एकदा प्रदक्षिणा काढा की. नाही, तुमची एकट्याचीच काढायची. मी भक्त आहे, मला लौकिकाची चाड नाही. कोण काय म्हणेल आम्हाला घेणं देणं नाही.
दिनरजनी हा असं बघा की एकदा करून जरा कल्पना तरी मनाला करायला सांग. मी म्हणतोय खरं राहून द्या ताई, कल्पना करूया. डोक्यावर पगडी आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत, गळ्यामध्ये विणा आहे, मुखामध्ये राम आहे, पायामध्ये काय आहे माहित नाही, आणि बुद्धी आणि मन त्या भगवंताशी एकरूप झालेला आहे. असं एक कल्पना तरी, कल्पना सुद्धा मन करत नाही आहे. खरं करायचं तर राहिलंच, कल्पना पण करू शकत नाही. आम्हाला कल्पना आहे कशाची, येऊ द्या. तुझं ते बी माझंच आणि माझं ते बी माझं. आणि खरंच ह्याचं काहीच नाही, तरी पण ह्याचं मन मी आणि माझं सोडत नाही. संत म्हणतात, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर, जो मने ऐसे झाला संग तोची सांडीला, सुखे सुख पावला अखंडित. काय किती सांगाय, किती सोपं आहे नाही. तुम्हालाही वाटत असेल काय काय सोपं आहे. हो सोपं आहे, पण लय अवघड आहे. मनानं धरलंय ते सोडायचं. सोपं सांगतो, चहा सोडायचा. कारण मन काय दिसत नाही. मन म्हणजे नुसती इच्छा. मन म्हणजे काय, नुसती इच्छा. ते काही चहा पित नाही. आणि देह जड आहे, त्यामुळे तो बी चहा पित नाही. आणि आतड्याला चहा काय समजत नाही, आणि जिभेला नुसती चव समजते, तिला बी चहा समजत नाही. त्यामुळं आत्मा काय चहा पित नाही, देव बी चहा काय पित नाही. मग आता बघा, देव चहा पित नाही, मन चहा पित नाही, शरीर नाशिवंत आहे, जड आहे, त्यामुळे ते बी चहा पित नाही. मग चहा पितही कोण म्हणायचं. माऊली, हे चहा कोण पिते. अहो मन कसं म्हणते, मन नुसतं इच्छा करते हो. आणि त्याच्या पुढे जाऊन अहो चहा असं काही नाहीच की, ते बी मनानच तयार केलाय की. साखर, चहापूड, पाणी आणि दूध याला चहा म्हणतात, असं कोणी तयार केलं. अहो हे बी मनानच. आणि ते पिल्यावर बरं वाटतंय, हे कुणी तयार केलं. आणि बुद्धीला विचारलं हे बरं आहे का खरे, त्या बुद्धी म्हणतात खुळ्या, हे असलं पित जाऊ नकोस. एक तर दूध पित जा, नाहीतर नुसता कोरा चहा पित जा. हे चांगलं नाही, कॉम्बिनेशन चांगलं नाही. ते म्हणते मला माहित आहे चांगलं नाही, पण हेच प्यायचं. पी. हे मन हाय. ज्ञानदेवानी लय वर्णन भारी केलंय, पण हे सगळं सांगायला संध्याकाळी 5 वाजणार. आम्हाला जमणार नाही. तुम्हाला सोडला असेल, पण आम्हाला अजून सोडलेलं हे बी मनच म्हणते. हे सगळं मन म्हणते हो ताई. सगळं मन म्हणते. मनच कल्पना करते, मनच इच्छा करते, मनच इच्छा सोडते. म्हणून संत म्हणतात, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आणि उपनिषद पण तेच म्हणतात, बाहेर जाणारं मन अशुद्ध आहे आणि देवाकडे जाणारं मन शुद्ध आहे. पण आमचं मन जे बाहेर गेलंय ते माग वळायलाच तयार नाही. तो विषय जे धरलाय त्यानं ते सोडायला तयार नाही. तो विषय खोटा आहे हे त्याला समजायला तयार नाही. हा विषय सुखाचा आहे त्याला समजायला तयार नाही. हा विषय नाशिवंत आहे, क्षणभंगूर आहे, मिथ्या आहे, मृगजळासारखा आहे, स्वप्नासारखा आहे. त्या मनाला समजेनाच. म्हणून त्याचं लक्ष म्हणजे मन मीवर नाही. लक्ष्मी कशाला म्हणायचं, ज्याचं मनाचं लक्ष मीवर आहे. तैसा हृदयामध्ये असता रामू.
असता सर्व सुखाचा आराम तैसा हृदयामध्ये मी रामू असता मी आहे ना तुमच्यात मी आहे ना तुमच्यात मी आहे ना सगळ्यांच्यात मी आहे ना तो त्याच्यामुळं आम्ही आहोत त्याच्यामुळे हे शरीर आहे त्याच्यामुळे ही इंद्रिय आहेत तैसा पाहे पा दूध पवित्र तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परी भ्रांताशी कामू विषयावर भ्रांत मनाला जे खरं सुख आहे ते सोडून सोनं चांदी दास दाशी किती झाल्या 4 त्यानंतर घर शेती किती झाले 6 त्यानंतर कपडे किती झाले 7 झाले अशा 10 गोष्टी आहेत किती गोष्टी आहेत नाही तर दास दाशी जैन शास्त्रात आहे तुम्ही जैन शास्त्राचा अभ्यास केला नाही मग हे 10 गोष्टी आहेत कोणकोणत्या दास दाशी सोनं चांदी घर शेती आणि आणखी 4 गोष्टी आहेत नंतर बघूया मी विसरलो आता असेल त्यात काय तुम्ही भरपूर वाढवू शकताय त्याला काही 10 विषय आहेत असं नाही मनाला भरपूर विषय आहे पण प्रामुख्याने त्यांनी सांगितलं शेती आवडते गुरंढोरं आवडतात दासदाशी आवडतात घर आवडते त्यानंतर दुकान आवडते सोनं चांदी आवडते पैसा आवडतोय नाही का हे सगळं आवडते ह्या 10 विषयात मन रमलंय आणि ह्याला म्हटलंय बहिरात्मा आणि हे बहिरात्मा झालेलं मन ह्या मनाला सगळं सोडवायचं आणि मग पुनवेहुनी जसे जसे हारप शशीबिंब शशी म्हणजे मन शशीबिंब दिसे हळूहळू हारपत आवसे नाहीसी होय तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू काय म्हटले संतांनी हळूहळू पंडुसुता मीच होईल एकदम होत नाही एकदम नाही होत मन पूर्ण एकदम नाहीसं होत नाही ह्या मनात ज्या वासना आहेत कामना आहेत त्याला पहिल्यांदा शुद्ध करायला लागते काय करायला लागते जसं आपण दूध तापवतो मग दही लावतो दही घुसळतो मग लोणी काढतो मग लोणी तापवतो आणि मग त्याच्यातली घाण सगळी काय होते खाली बसते आणि मग तुम्ही ते तपासता कसं काय करता पाणी टाकता ना तुम्ही पाणी टाकल्यावर काय होते आवाज होते काय होते आवाज आल्यावर काय समजायचं कडलंय तूप तयार तसं हे आमचं कडकडते आणि काय होते तूप तयार झालं की नाही की त्याची कडकड थांबते त्याचा आवाज तसं हे आता हे कडकडतंय सगळं समजायचं हे अजून तयार झालेलं नाही हे मन कडकडतंय पाहिजे म्हणते हे पाहिजेपणा जायला पाहिजे शांत व्हायला पाहिजे आता झाला शांत झाले पण कसं ते शेपूट जसं फुंकणीत घातलेलं असते ना तेवढ्या पुरतं सरळ होते फुंकणी काढली की आणि आहेतच हे अजून हेला म्हणायचं सन्मुख काय म्हणायचं विषयाकडे गेलेलं अधोमुख आणि भगवंताकडे निघालं की ऊर्ध्वमुख म्हणून ते म्हणले 17 उड्डाणे हुंकार वदनी उड्डाण करते ते म्हणून आता काय झाले ह्या इंद्रियाने घेऊन खाली निघाले डोळ्याला घेते रूप पाहते काय देवाचं रूप पाहते काय पाहते आपण काय पाहतो दिवसभर होय कोळी महाराज काय पाहतो आम्ही
गावल ते बघायचंच. यात काय हाय होय? नाही, हे सांगायला सोपं आहे. 2-2 तास जाते त्याच्यावर. नाही, ह्यात काय आहे? ह्यात काय हाय काय? बरं, ह्या मोबाईलला तर माहित आहे का ह्यात काय हाय? हे खुश व्हायला पाहिजे होते की राव. नाही, पण हे बघणार जे आहे, हे जे 2-2 तास घालवायला लागले, ह्यात काय खरंच असतं तर हे खुश व्हायला पाहिजे होते की. हे खुश व्हायला पाहिजे होतं का नाही? पण हे निवांत असते. पण ह्याला जे अटॅच झाले हे बिघडले. ह्याच्याशिवाय कर्मेना ह्याला काय होत नाही. आणि हे बघून ह्याचं डोकं तापते. हे चित्र बघून आहे की नाही, ऍक्च्युली ह्यात चित्रबीत ह्यात कोण नाही. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय ह्यात कोण नाही आहे. हा हा, या पुढे की महाराज. नाही, ते बरोबर बोलले हो. मग भास, अहो ह्यात काय नाहीच आहे. तर भास इथं होत नाही, भास इथं होतोय. आणि आमचे महाराज तर म्हणतात बाहेर भास आहे आणि आत आभास आहे. बाहेर भासतंय आणि आत नुसता आभास होतोय. काय नाही, मन एक घेते पिक्चर. कधी ऐश्वर्या होते, कधी अमिताभ बच्चन होते, कधी धुरंधर होते, कधी बिलंदर होते. पण कधी पांडुरंग होत नाही. असं कधी शांत बसत नाही. मी पांडुरंगासारखा शांत आहे. मला आता जगाकडे बघायची इच्छा नाही. मी जसं विष्णूचं रूप घेऊन शंकरांनी सांगितलेलं कथा ऐकली ना. मकर कुंडले कशाला घातल्यात? माशी खायला. मकर कुंडली म्हणजे काय? अहो मत्स्य अवतार आहे तो. मत्स्य अवतार घेऊन मी भगवान शंकरांनी सांगितलेलं ज्ञान ऐकलं. आणि मीच ते भगवान शंकरांनी ज्ञान सांगितलेलं ऐकलेलं सांगण्यासाठी, प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या रूपात मी काय करतो? अवतार. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, कृष्ण, राम, बौद्ध, कलंकी असे अवतार घेतो. हा कलंकी, हा कलंकी हा मंगलाष्टक नाही. ज्या वेळेला आम्ही हे ज्ञान ऐकाय असतो त्यावेळेला मत्स्य अवतार असतो. ज्या वेळेला आम्ही त्या कासवासारखं काय करतो, आम्ही संसारात राहून पाहिजेच तेवढे विषय घेतो आणि विषय संपले आमचे अवयव बंद करतो, त्यावेळेला हा संसार आम्ही त्या कासवाच्या पाठीवर जिंकल्यासारखा असतो. आतनं आम्ही मऊ असतो, बाहेरनं कठीण असतो. त्यावेळेला तो कच्छ अवतार असतो. वराह अवतार, त्याच्या सोंडीवर काय केलंय त्यानं? पृथ्वी तोलली. म्हणजे काय? सोंड म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ म्हणजे ज्ञान. ज्ञानानं ही पृथ्वी म्हणजे हे पंचमहाभूतांचं शरीर नाशिवंत आहे आणि मी एक शाश्वत आहे असं म्हणलं की त्याला वराह अवतार म्हणतात. नारसिंह अवतार, हे शरीर नाशिवंत आहे आणि ह्या खांबामध्ये एक शाश्वत भगवंत आहे असं जर समजलं तर त्याला म्हणायचं नारसिंह अवतार. असे या शरीरामध्ये 10 अवतार आहेत, बाहेर नाही. तसं हा पांडुरंगाचा अवतार बाहेर नाही. याच्यामध्ये तो बौद्ध व्हायला पाहिजे. याने विषयांचं बौद्धत्व स्वीकारायला पाहिजे. विषयांच्या ठिकाणीचं असलेलं मन निवृत्त व्हायला पाहिजे आणि स्वरूपाकडे ते मन काय व्हायला पाहिजे? रममान व्हायला पाहिजे. तो बौद्ध अवतार आहे. बौद्ध म्हणजे त्याची बुद्धी ही बोध्यापर्यंत, बौद्ध म्हणजे त्याची बुद्धी आत्मबोधापर्यंत जायला पाहिजे. त्याला बौद्ध अवतार म्हणायचं. आम्हाला काय बौद्ध म्हणजे ते असं वाटतंय आम्हाला, ते वर जटा आणि अंगामध्ये ते लाल वस्त्र, कमंडलू असे घेतलेले बौद्ध. आम्हाला तसं नाही. बुद्धी बोध्याशी एकरूप होणं त्याला बौद्ध अवतार म्हटलं. म्हणून ह्या मनाला शिवरात्र व्हायला पाहिजे.
हे मनाला आता काय झाले, शिवाचीच रात्र झाली, म्हणजे शिवच समजेना झालाय. तर ज्यानं सगळ्यांना शिवलंय पण त्याला शिवायला हे जग आहे, हे मन आहे, तयार नाही. लक्षात येते की नाही? शिव म्हणजे काय? शिव म्हणजे काय? ज्यानं सगळ्यांना शिवलंय, ज्यानं सगळ्यांना शिवलंय. सोन्यानं अलंकाराला शिवलंय. सोन्यानं कुणाला शिवलंय? अलंकाराला शिवलंय, म्हणून अलंकार आहे. हा, अलंकार नसला तरी ज्यानं शिवलंय ते सोनं कायमच आहे. सगुणाला ज्यानं निर्माण केलं आणि निर्गुणाच्या ठिकाणी जो आहे तो सगळ्यांच्या ठिकाणी असा जो आहे तो शिव. आणि ज्याला कोणी शिव शकत नाही त्याच्याशिवाय त्यालाही शिव म्हणतात. आणि ज्याच्या शिवेच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही त्यालाही शिवच म्हणतात. मग त्याला तू शिव म्हणतात. आम्ही इकडे शिवायला लागलोय आणि सगळीकडेच फाटायला लागले. शिवून शिवून हो, सगळीकडे फाटायला लागले.